गुड मॉर्निंग. कशात सर्व नसताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर बघा कसं झालं, बोल ना मला काय देऊ. माझ्याकडंच नाही, मीच शोधून. हां, बदाम टाकायची विसरली मी. थांब आता टाकते, मग जात आहे ना का शाळेत, तोपर्यंत भिजतील जरा. तर आता आज आमच्या हे स्पेशल बिर्याणी मागवले. व्हेज नाही, नॉन व्हेज मागवले. किती महिन्यातनं मागवले, झाले असते 2-3 महिने. ते तेवढ्यातनं आता मागवले बिर्याणी. आज स्पेशल 2 टाईम बिर्याणीच खायचे. वाजलेत 10:15 आणि झालेच. आज काय काम नाही, झाडू मारलं मी. दीपाली आता लादी पुसून घेते. कालचे कपडे व्हायला खूप टाईम गेला, त्याच्यामुळं मग कपडे टाकले नाही बाहेर. बघूया, 3 टाकले तर ती टाकेल, नाही तर मी टाकते. अजून दोघांच्या आंघोळी बाकी आहेत. आई गेलेत आंघोळीला. माझं सगळं आता रूममधलं आवरते. मी जरा कपडे वगैरे सुकायला टाकलेले काढून वगैरे घेते आणि बाकीचं सगळं उरकून घेते. जेवणाचं काय नाही आहे, त्याच्यामुळं थोडं लोड नाही, तरी पण आहेतच काम मला. आता गौरांशला डब्याला वांगं फ्राय बनवायचं आणि भाकरी बनवते एक, तर डब्यालासुद्धा घेऊन जाईल तो. आता चपाती वगैरे देते त्याला. चपात्या कालच्या आहेत, त्या संपल्या पाहिजे. आता पहिला तर मी बेडवरचं सगळं आवरते. उद्या बेडशीट बदलेन, उद्या किंवा परवा. तर आता मी पटापट पहिला त्याचं डब्याचं बनवते, म्हणजे टेन्शन नाही. तर चला, ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. अंघोळ झाले, आता झोपवते. ते आहे बघ प्लॅस्टिकचं. तर आता उपाली आलेली की गोमूत्र मारायचं होतं बाबांना, कारण बाबा गेलेले 10 आणि घरात आलं की आम्ही गोमूत्र मारतो. तर आम्हाला हात लावायचा नाही म्हणून आई देतील. आता सगळ्यांना झोपवते आणि मग मी गौरांच्या डब्याचं बघते. फॅनचा आवाज येत असेल, कारण फॅनला आवाज येतो आहे आणि हवा छान येते. चला मंडळी, बिर्याणी आलेली आहे. मस्त 1.5 किलो बिर्याणी मागवलेली आहे, स्पेशल आज बिर्याणी. माझं जेवण झालं आहे. दीपाली आणि भाऊंनी पण घेतलं आहे, आईंनी पण घेतलं आहे. आम्ही जेवले. आता त्यांच्या पहिलं भरवलं मी आणि मी जेवली. आता त्याला झोपवते मस्त. किती महिन्यातून खाऊन बरोबर. तर वाजलेत आता 2:45 वाजायला आहे. आणि आमच्या इथं फ्रूटवाला येतो, तर त्याच्याकडनं बाबांनी फ्रूट घेतलेत. तो काय येतच आंबे घेतलेत. तर बोललो बघूया, जरा कापलाय आता आंबा खाते. गरमी पडली, खूप डेंजरवाली गरमी पडले, तर खाते बोललो. पण आत्ताचे आंबे ना असेच असतात, म्हणजे केमिकलवाले, पिकलेले नाही, काय नाही. घरी गेलेलं तेव्हा आईने बाजारातून घेतलेलं गौरांच्या नादात, पण असाच आंबा होता. पण हा बघू कसा. गोड नाही, असाच आहे मीडियम. आता सगळे केमिकलवाले आंबे, तरी पण आता कापले तर खाऊन घेते. या आंबा खायला. वाजलेत ते रे 3:45 आणि उठलाय हा. मगाशीच मी झोपायला जायला आणि हा उठाय एकच टाईम होता. आता सारखं त्याला उभं राहायचं असतं, पकडायचं आणि उभं राहायचं.
गौरांच्या जास्त नाही आणि तो चावशीला मला नौटंकी आहे म्हणजे गौरांश काय नव्हता. हे फुल फुल ड्रामेबाज. कसा करते अयो सारखं उभं राहायचं. उभं मी हात पकडू मी हात पकडू. अरे कुठं चाललं पडशील. हात पकडू मी. ये काय माझी डुग्गू माझी पुग्गू. हे बघ नित्यांश ये गे नित्यांश ये धर घे रे. ए नित्तू घे. बघ काय नित्यांश घे. ए घे हे बघ घे. खेळ चालू आहे आता. पप्पा दिसला का थांबत नाही. चल तिकडे जा. चल तिकडे चल तिकडे. बाय बाय छनू. पहिला उभं तरी राहा नीट नंतर ना. उभं राहायची नाही अजून माहिती नाही नाचायला. उभं राहते तो हात सोडून बघ. अरे उभं राहा पहिला शिक नंतर नाचायला. उभं राहतोय तो. उभं राह नाचायची एवढी हाऊस नसते नाचक्या. उभं राहायला शिक. काय उभं राहतोय तो. देऊ ना झुंब्या. चल थोडस फिरू. टाटा बाबू टाटा. गौरांश बोलते मम्मा तू नाही आला ये मला. काय माहिती. मंडळी वाजले 6 आणि एक तिकडची मांडण होती ती तेवढे पुसून घेतली. एवढी काही स्वच्छ नाही पण कपड्याने सगळं पुसून घेतले कारण एवढी धूळ झाली ना तर मांडण. तर मग पुसून घेतलं. आता इकडची तेवढी साफ करून म्हणजे पेपर वगैरे बदली करून दुसरे लावते. आता सुरुवात करते. एक जरा साफ करायचे. खूपच धूळ व्हायला लागले त्याच्यामुळं बघूया किती होते तेवढं साफ करायचं. आता आज काय नाही करायचं त्याच्यामुळं हे करून घेते बोलू. चला मंडळी तर आता मी मांडण साफ करायला घेतलेले आहे. आता असा विचार केला आहे की जरा थोडी साफसफाई करूया कारण उन्हाळासुद्धा पडला आहे आणि माळा असल्यामुळं पटकन सगळे धूळ वगैरे उडते किंवा जाळ्या वगैरे होतात. तर मग मी मांडण फक्त साफच करून घेतले कारण अर्ध्याहून जास्त भांडी आमची निघतात रोजची. ताटं तर सगळेच फक्त काचेचे ग्लास तेवढे निघत नाही बस. नाही तर बाकी सगळे भांडी निघतात म्हणून मग पुसूनच घेतली. पेपर बदली करून घेतले. आज 2 मांडणी केल्या. आता परत दुसऱ्या करील बघू. आणि आता आवाज आला असेल फॅनचा तर ॲडजस्ट करून घ्या. आणि त्याच्यानंतर मी घेतला गौरांसाठी आंब्याचं ज्यूस बनवायला कारण आंबे आत्ताचे ना एकदम म्हणजे पानसट असे अजिबात चव नाही काय नाही म्हणून मग मी साखर दूध वगैरे टाकून जरा चांगला असा बनवला. नाही तर त्याला एवढे आंबे आवडतात ना कसं पण खाऊन टाकतो आणि पूर्ण अंगाची घाण करतो. त्याच्यामुळं मग मी हे असं करून दिलं त्याला. आई चालल्या होत्या भाजीला आणि मला विचारत होत्या की कोणासाठी बनवते. नित्यांशला काही आलं गौरांशला म्हणून मी त्यांना सांगत होते की गौरांशला बनवते आणि उद्यासाठी भाजी आणायला त्या आता चालले आहेत. पहला जा तो उधर पर मार खाएगा उसका.
मँगो ज्यूस. येड लागले बघ कसं लागतं जरा बघू. एक चम्मच. तुझे लाड करते वेळ लागले का तुला? बघ जरा टेस्ट करून. हातपाय धुतले का? गोड आहे का बघ जरा. का साखर टाकू? साखर टाक. गोड नाही? थोडंसं आहे. बघू थांब. कमी गोड आहे. झाले हे मांडण एवढी थोडी जरा स्वच्छ वाटते. पेपर वगैरे जरा चांगले टाकले जातात. हे पेपर बघा कसे घाण झाले. डाईटचा डे 3 आहे का 2 आहे? 1 किलो वजन कमी. झालं. व्यायाम केल्यावर होतं काय माहिती नाही यांचं काय खरं खोटं. आणि बिर्याणी खायला घेतलं एवढी. फक्त पीस खाल्ले का? पीस खाल्ले, भात बी खाल्ला. हां. असं येऊ आता वरती लागला येऊ. डाएटचा डे 3 ना. बघते बघ कसा. काय द्या बाप्पा मला द्या. बोल. खायला द्या. चिकन द्या. अंडा देते तुला अंडा. द्या बोलते द्या. पहिल्यांदा जांभूल खातोय. बघू शोनो. ए जीभ दाखव. दाखव. हसते. क्या कर नित्यांश. 2 जांभळं उचल बाबांना नेऊन दे लवकर जा. ए नित्यांश इकडे बघ. बघू जीभ बघू. जीभ बघू कशी झाले बघू. लास्ट बाईट. पहिल्यांदा जांभूळ खातोय. वा 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 वा. न्याम 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 न्याम. खाल्ला पप्पानी. का खाल्ला हो. पकड याला. मला हात धुवून द्यायला घेतली. दम दे देवल दे. देवल दे. याचं काय गौराज. खाली उतर टीव्ही बंद कर. टीव्ही बंद कर. ए नित्यांश वरडायचं नाही बाबू. पडशी रे गौराज त्याच्या अंगात. तुझं बॉडी कशाला पहिल्यासारखं झालंय. सुपरमॅन पहिल्यासारखं तसं. अजून एक बाल होणार. अयो एवढं काय बोलतंय. तुझं पोट कसं पहिल्यासारखं झालं. पण झालं नाही ते. एवढं सतावताय दोघं जण. मुलगी झाली असतं तरी पण बरं. आय आता गपरा. बस झालं आहे ते त्याला सांभाळणी. त्यालाच नाही बघत. रक्षाबंधनला तुम्ही दोघंच बांधा. एकमेकांना गिफ्ट द्या. असं काही नाही. बहीणच पाहिजे. भाऊ भावाला बांधायचं. काकी बोलवते ना. हा चालेल. काकी काय सांगतो. संत्री घेतली ना. आता संत्री खाल्ली. ए तोंडात टाकायचा. नित्यांश मगाशी पण खाल्लेलं असं ते वेगळंच कडू सारखं लागतं नाही का. तोंड बघशील तर कसं केलेलं. व्हिडिओ मस्त आली. मी पण काढले. आपण बर्थडेला टाकू. काय झालं.
घेतला ग, चावा घेतला. पाणी दे बॉटल दे. संत्रीला चावा घेतला.